तर संयुक्त महाराष्ट्र गट ब परीक्षेचा पेपर आहे. परीक्षा 14 जूनला कंडक्ट झालेली होती. तर तुम्ही जरी परीक्षा कंडक्ट दिली असेल तर तुम्हाला किती पडले आहेत या परीक्षेत, तुम्ही ॲव्हरेज काढला असेल तर नक्की कळवा. तर पहिला प्रश्न, खालील माहितीनुसार समाजसुधारक ओळखा. ते एल्फिन्स्टन कॉलेजचे असिस्टंट प्रोफेसर होते. पहिल्या वाक्यातच आपल्याला कळते की हे बाळशास्त्री जांभेकरांबद्दल आहे. दुसरा प्रश्न, इसवी सन 1916 महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा महिला विद्यापीठ स्थापनेमागील उद्देश कोणता होता? तर स्त्रियांना उच्च शिक्षण देणे आणि स्त्रियांना स्वावलंबी बनवणे हे त्यांचे उद्देश होते. आपला ऑप्शन असेल थर्ड वन, फक्त अ आणि क. तिसरा प्रश्न, वसाहतवादामुळे भारतात खालीलप्रमाणे कोणते परिवर्तन घडून आले? राष्ट्रवादाची भावना वाढीस लागली, मध्ययुगीन राजवटीचा शेवट झाला, भारतात नागरीकरणाचा वेग वाढला आणि देशीय उद्योगधंद्यात वाढ झाली. तर आपलं उत्तर असेल फर्स्ट वन, फक्त ए आणि बी. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न चौथा, येथील लोक केवळ शिक्षण घेऊन स्वस्थ बसणार नाहीत, राज्यकारभारात वाटा देऊनही ते संतुष्ट होणार नाहीत, किंबहुना सर्वच राज्यकारभार आपला हक्क प्रस्थापित करू पाहतील, असे डॅश यांना पत्र लिहून पाठवले होते. तर हे वाक्य माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनने कोर्ट ऑफ डायरेक्टर्सला पत्रात लिहून पाठवलं होतं. आपलं उत्तर असेल सेकंड. पाचवा प्रश्न, पुढील कोणते विधान चुकीचे आहे? भगतसिंग व राजगुरू यांनी सॉर्डस या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली. नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सनची हत्या अनंत लक्ष्मण कान्हरे यांनी केली. आणि मुंबईचा कमिशनर रँड याची हत्या चाफेकरांनी केली. तर थर्ड जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. आपलं ऑप्शन असेल फर्स्ट, फक्त क. सहावा प्रश्न, 1809च्या मोर्लो मिंटो सुधारणा कायद्याबद्दल हे शुद्ध टोनग्याचे आचरण ठरतील, यातून लोकहिताचे दूध मिळणे शक्य नाही, अशी प्रतिक्रिया खालीलपैकी कोणी दिली? तर ही लोकमान्य टिळकांची प्रतिक्रिया होती. आपलं ऑप्शन असेल थर्ड वन. सातवा प्रश्न, 1857च्या बंडाबाबत बंडवाल्यांना एक जरी समर्थ नेता मिळाला असता तरी भारतातील इंग्रजांचे राज्य नष्ट झाले असते, हे विधान कोणी केले? तर हे विधान जॉन लॉरेन्सचं होतं. थर्ड ऑप्शन आपलं उत्तर असेल. आठवा प्रश्न, लोकमान्य टिळकांनी बेत रायफली व काडतूस बनविण्याचे शिक्षण घेण्यासाठी डॅश यांना नेपाळ येथे पाठवले होते. हनुमंतराव कुलकर्णी आणि कृष्णाजी. आपलं ऑप्शन असेल थर्ड वन. नववा प्रश्न, गोपाळकृष्ण गोखले यांच्या कार्याबाबत खालील विधाने वाचून अचूक पर्यायाची निवड करा. तर 1887 ते सार्वजनिक सभेचे चिटणीस होते. पुणे सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकेचे ते संपादक होते. 1900 साली ते केंद्रीय कायदे मंडळाचे सदस्य होते आणि 1895 साली त्यांनी भारतात राष्ट्रसभेची चिटणीसपदी निवड झाली होती. अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. आपलं उत्तर असेल बी, ए, बी आणि ड बरोबर आहे. तर 10वा प्रश्न बघूया. 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबईत लाला लजपत राय यांच्या अध्यक्षतेखाली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरले. त्या अधिवेशनात खालीलपैकी कोण हजर नव्हते? तर ऑप्शनपैकी महात्मा गांधी त्या सभेला हजर नव्हते. आपलं उत्तर असेल तिसरं, फक्त क. प्रश्न 11, कोकण किनारपट्टीचा जो भाग अरबी समुद्राच्या किनाऱ्यालगत सखल सपाट भूरचनेचा आहे त्यास काय नावाने ओळखले जाते? तर त्यास खलाटी नावाने ओळखले जाते. ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आहे. 12वा प्रश्न, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने संशोधित केलेले आंब्याचे वाण आणि विकसित केल्याचे वर्ष यांच्या योग्य जोड्या लावा.
तर आपलं उत्तर असणार आहे, एक मिनटं पेन चूज करते, 4th वन आपलं उत्तर असणार आहे. 13वा प्रश्न, महाराष्ट्राच्या संदर्भातील खालील विधानांबाबत जिल्हा ओळखा. तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. या जिल्ह्यात दारुगोळा व शस्त्रास्त्रांचा कारखाना आहे. एक तालुका धातूच्या वस्तू व त्यावरील नक्षीकामांसाठी प्रसिद्ध आहे आणि मुशी जातीचे गवत या जिल्ह्यात आढळते. तर हा जिल्हा असणार आहे ठाणे जिल्हा. ऑप्शन नंबर 3. महाराष्ट्राच्या ईशान्य भागात खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगा टेकड्या स्थित आहेत? तर सावतामाळ, उकराली, दरकेसा टेकडा आपल्या महाराष्ट्रात असणार आहेत. खालीलपैकी कोणत्या जोड्या अयोग्य आहेत? तर पहिलीच जोडी अयोग्य आहे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव, दोन्ही वेगळे. तर आपलं उत्तर असेल फर्स्ट वन, संभाजीनगर. पुढील नद्या व उपनद्यांच्या योग्य जोड्या लावा. तर आपलं उत्तर असणार आहे 3rd वन. सियाचीन लडाखमधील कोणती हिमनदी शोक नदीमध्ये वाहते? तर रिमो नदी उत्तर असणार आहे. खालील विधानांचा विचार करा. 2001 ते 2011 या काळात महाराष्ट्र लोकसंख्या वाढीचा दर 15.99% होता. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील लोकसंख्येपैकी मुस्लिम लोकसंख्या 10.6% होती. 2011च्या जनगणनेनुसार केरळ राज्यात सर्वाधिक कृषिघनता आढळली आणि 2011च्या जनगणनेनुसार 0 ते 6 वयोगटातील बाललिंग गुणोत्तर अव्वल 10 राज्ये सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, छत्तीसगड, मणिपूर, नागालँड, राजस्थान, मध्य प्रदेश इत्यादी आहेत. तर आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3. खालीलपैकी कोणती जोडी शहरी एकत्रीकरण या संकल्पनेत येते? तर 2nd वन, मुंबई आणि नवी मुंबई. उत्तर महाराष्ट्रातील 150 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर धुळे जिल्ह्यात आहे. ऑप्शन नंबर 1 करेक्ट असणार आहे. प्राथमिक तूट म्हणजे काय? तर 4थं, वित्तीय तूट आणि व्याज परतफेड. लेखाशास्त्र, लेखा या शब्दाचा नेमका अर्थ काय? तर व्यवहारांची ओळख, नोंदी, वर्गीकरण व संक्षेप करणे. वर्ष 2023-24च्या अर्थसंकल्पात मांडलेल्या 7 प्राधान्य क्षेत्र अर्थात सप्तर्षीपैकी खालीलपैकी कोणते क्षेत्र सप्तर्षीचा भाग नाही? तर पहिलं ऑप्शन, सर्वसमावेशक विकास. खालील विधाने विचारात घ्या. राष्ट्रीय उत्पन्न ही एक मोठी संकल्पना आहे. स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून घसारा वजा केल्यास जी राष्ट्रीय उत्पन्नाची रक्कम मिळते तिला निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. आणि राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करताना वस्तू व सेवांच्या उत्पादनाचे दुहेरी मोजमाप टाळले जाते. तर आपलं उत्तर असणार आहे 3rd वन, फक्त बी आणि सी. खालील विधाने विचारात घ्या. 2023-24 या कालावधीत औद्योगिक उत्पादनाच्या निर्देशांकानुसार औद्योगिक उत्पन्न 5.8% वाढले आहे. कोळसा उत्पादनात विस्तारामुळे 2023-24 मध्ये खाण क्षेत्राच्या निर्देशांकाने वर्षभरात 13% वाढ नोंदवली. तर आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए, फक्त ए बरोबर. पुढील विधानांचा विचार करा व योग्य पर्याय निवडा. विधान ए, ग्रामीण युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देणारी फ्रायसिम योजना 15 ऑगस्ट 1980 पासून सुरू करण्यात आली. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम 1990 पासून सुरू करण्यात आला. तर आपलं उत्तर असणारे ऑप्शन फर्स्ट, विधान ए बरोबर आणि 2nd चूक. तर डॉक्टर एस महेंद्र देव यांनी सी रवी यांना दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्या गणना डॅश या खर्चाच्या आधारे करण्याचा प्रयत्न केला आहे. कपडे, आरोग्य, ऊर्जा, उपभोग आणि शिक्षण. तर ऑप्शन 3rd बरोबर आहे, बी आणि डी.
लोकसंख्येचा लाभांश या संकल्पनेत लाभांश काय आहे? तर काम करण्याच्या वयातील वाढलेली लोकसंख्या. अर्थसंकल्पातील विकासेतर खर्चामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो? पेन्शन, व्याजाची परतफेड, शिक्षण, प्रशासकीय सेवा. तर आपलं उत्तर असणार आहे दुसरं ए, बी आणि डी ऑप्शन. प्रश्न 30 बघू. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या विस्ताराबाबत आणि व्यापारी डावपेचांबाबत योग्य विधाने कोणती? बहुराष्ट्रीय कंपन्या या बलाढ्य संख्या असून त्या शाखा विस्ताराद्वारे जगभर जाळे पसरवतात. बहुराष्ट्रीय कंपन्या व एकाच प्रकारच्या उत्पादनात विशेषीकरण करून नफा कमवतात. बहुराष्ट्रीय कंपन्यांचा विस्तार विकसनशील देशात जास्त आहे आणि बहुराष्ट्रीय कंपन्या नवीन उत्पादनांच्या संशोधन आणि विकासावर खूप भर देतात. आपलं करेक्ट उत्तर असणार आहे चौथं ए आणि डी. सरकारी बँक या नात्याने भारतीय रिझर्व्ह बँक विविध कामे पार पाडते. खालीलपैकी कोणत्या कामाचा त्यात समावेश होत नाही? तर शेअर बाजार हे त्याच्यात ॲड नाही होत. शिक्षणातील लैंगिक समता निर्देशांक संदर्भात त्याची प्रमाणित गणना पद्धत खालीलपैकी कोणती आहे? तर पुरुष साक्षरता दराचे स्त्री साक्षरता दराशी गुणोत्तर, विशिष्ट शिक्षण स्तरावर स्त्रियांचा सकल नोंदणी दर व पुरुषांचा सकल नोंदणी दर यांचे गुणोत्तर, प्राथमिक स्तरावरील पुरुष व स्त्रियांच्या निव्वळ नोंदणी दरातील फरक आणि कामगार शक्तीतील स्त्रियांचे प्रमाण आणि पुरुषांचे प्रमाण यांचे गुणोत्तर. तर आपलं उत्तर असणार आहे सेकंड. 33वा प्रश्न बघूयात. भारतातील अर्थव्यवस्थेवर 2004-05 नंतर दिसून येणारा मोठा बदल म्हणजे भारतीय शेतीतील कमी होत जाणारी शेतमजुरांची संख्या. याला कोणत्या प्रकारचा बदल म्हणता येईल? तर संचारात्मक बदल म्हणता येईल. मौद्रिक धोरणांच्या संख्यात्मक साधनांची त्यांच्या संबंधित उद्दिष्टांची जुळणी करा. हा प्रश्न आहे. तर ह्या जोड्या लावाचं उत्तर असणार आहे. एक मिनिट. हां, हे बरोबर आहे. 34वा प्रश्न बघूयात. याचं उत्तर असणार आहे सेकंड. भारतात राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना कोणत्या मर्यादा अडचणी निर्माण होतात? उत्पन्न वाटणीच्या आकडेवारीचा अभाव, नोंदलेले बेकायदेशीर उत्पन्न, मौद्रिक क्षेत्राचे उत्पन्न, लहान उत्पादनांच्या उत्पन्नाविषयी सांख्यिकी उपलब्ध नसणे. तर आपलं उत्तर असणार आहे थर्ड अ, ब आणि ड. भारतात 2024च्या सार्वजनिक निवडणुकांमध्ये निवडणूक लढणाऱ्या महिला उमेदवारांची एकूण संख्या किती आहे? तर 800. लेगो ही खेळणी बनवणारी कंपनी आहे. तिचे कार्यक्षेत्र जगभरात विस्तारले आहे. ती मूळची डॅश देशाची आहे? तर ती मूळची डेन्मार्क देशाची आहे. थर्ड ऑप्शन आपलं करेक्ट असणार आहे. 38वा प्रश्न. खालीलपैकी योग्य कथने ओळखा. मनोहर जोशी व पंकज उधास यांना पद्मभूषण पुरस्कार 2025ने सन्मानित केले. अच्युत पालव व अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार 2025ने सन्मानित करण्यात आलेले आहे. तर अ आणि ब दोन्ही बरोबर आहे. थर्ड ऑप्शन आपला करेक्ट असणार आहे. दुष्काळ सहन करणारी डॅश जात सादर करण्याच्या यशस्वी प्रयत्नांसाठी डॉक्टर स्वाती नायक यांना प्रतिष्ठित नॉर्मन बोरलॉग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर दुसरं ऑप्शन बरोबर आहे. सहभागी धान तांदूळ. तर याचं उत्तर असणार आहे थर्ड वन अ, ब आणि ड. हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर 41वा प्रश्न. खालीलपैकी कोणते कथन ओळखा? 2024मध्ये UNVने जगभरात 14,500हून अधिक स्वयंसेवक तैनात केले. 2026 हे वर्ष संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक वर्ष म्हणून घोषित केले आहे.
स्वयंसेवक हे विविध भूमिकांमध्ये कार्य करतात. त्यामध्ये सामुदायिक विकास व मानवी हक्क, शांतता निर्माती इत्यादी स्पष्ट समाविष्ट आहे. तर उत्तर आहे वरीलपैकी सर्व. 42वा प्रश्न बघूयात. महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेत्यांचा क्रम पुरस्कार मिळालेल्या वर्षानुसार चढत्या क्रमाने लावा, पहिल्यांदा व सर्वात नवीन किंवा शेवटी. तर आपलं उत्तर असणार आहे 4th वन, ड, प, क आणि मग अ. खानमिगो हे डॅश या क्षेत्रातील संबंधित असलेले कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ॲप आहे. तर ते आहे शिक्षण. खालीलपैकी कोणती बाब ही उभ्या शेतीचा फायदा नाही? पाण्याचा कमी वापर, बारमाही पिकांचे उत्पादन, शेती योग्य जमिनीवर अवलंबित्व वाढले आणि वाहतुकीचा कमी झालेला खर्च. तर तिसरं आपला ऑप्शन उत्तर असणार आहे. डॅश यांनी एप्रिल 2024 मध्ये अधिकृतपणे आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून डब्लिनमध्ये पदभार सांभाळला किंवा स्वीकारला. तर सायमन हॅरिस हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. खालीलपैकी कोणता जंगलाचा विश्वकोश म्हणून ओळखले जाते? तर तुलसी गौड. खालीलपैकी कोणत्या सरकारी संस्थेने नवी दिल्ली येथे दहशतवादविरोधी परिषद 2024 आयोजित केली होती? तर NIA, नॅशनल इंटेलिजन्स एजन्सी. बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा उद्देश काय आहे? तर आपलं उत्तर आहे दुसरं, लिंग समानता व मुलींचे शिक्षण. मिशन शक्ती योजना डॅश संबंधित आहे? तर महिला सक्षमीकरण. 50वा प्रश्न, एक पायलट वैमानिक आणि उद्योजक हे ॲमेझॉनचे संस्थापक जेम्स बेझोस यांच्या ब्लू ओरिजिनच्या NS-25 मोहिमेत परदेशी पर्यटक म्हणून अंतराळात पाहिले जाणारे व्यक्ती आहेत. तर त्यांचं नाव आहे गोपीचंद थोराकुरा. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात विधानसभा निर्माण केली आहे? तर कलम आहे 170. उपलेखा परीक्षकाने एका वर्षात लेखा तपासणी करावयाच्या 100 ग्रामपंचायतीपैकी किमान किती ग्रामपंचायती मुख्य पंचायती असणे अगत्याचे असते? तर 25 आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन नंबर 4. खालीलपैकी कोणती घटना दुरुस्ती ही शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थेशी संबंधित आहे? 74वी घटना दुरुस्ती. ऑप्शन नंबर 3 करेक्ट असणार आहे. खालील पर्यायांपैकी कोणते न्यायालय अभिलेख न्यायालय आहे? तर सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असते. ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. ग्रामपंचायत बाबत खालीलपैकी कोणते शुल्क वसूल करणे शक्य आहे? तर घरपट्टी. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. भारतीय संविधानाच्या 12व्या अनुसूचीमध्ये नगरपालिकांसाठी खालीलपैकी कोणते कार्य निश्चित केलेले आहे? शहरी दारिद्र्य निर्मूलन, आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी नियोजन, चर्मसंस्करणीचे नियमन आणि शहरी वनीकरण. तर आपलं ऑप्शन 4 बरोबर आहे. खालीलपैकी योग्य कथने ओळखा. संविधानाच्या अनुच्छेद 368 अंतर्गत उद्देश पत्रिकेमध्ये दुरुस्ती करता येते काय? हा प्रश्न ऐतिहासिक केशवानंद भारती खटल्यात पहिल्यांदा उपस्थित झाला. सप्टेंबर 2025 मध्ये 42व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे 1976 मध्ये फक्त एकदाच उद्देश पत्रिकेत दुरुस्त करण्यात आली. तर ऑप्शन नंबर A आणि B दोन्ही. थर्ड ऑप्शन करेक्ट आहे. केंद्र राज्यांना प्रशासकीय संबंधांच्या संदर्भातील जोड्या लावा. तर ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. खालीलपैकी कोणते तत्व भारतीय राज्यघटनेतील राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाचा भाग नाही? सर्वांसाठी रोजगाराची तरतूद, स्त्री पुरुषांना समान कामासाठी समान वेतन, शांततेत व शस्त्राशिवाय एकत्र जमण्याची परवानगी, कामगारांसाठी योग्य वेतन. तर तिसरी जी गोष्ट आहे ती आपलं बरोबर आहे आन्सर. राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्याला काढून टाकता येते.
सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या चौकशीनंतर आणि राष्ट्रपती. भारतीय संविधानाच्या सरनाम्याची सुरुवात आम्ही भारतीय लोक अशी आहे. खालीलपैकी कोणत्या देशाच्या संविधानाची सरनाम्याची सुरुवात अशीच आहे? तर USA उत्तर आहे. ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. सरपंच किंवा उपसरपंच यांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडण्यापूर्वी किमान 1/3 सदस्यांच्या सहमतीने तशा प्रस्तावाची सूचना कोणाला द्यावी लागते? तर तहसीलदाराला. ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांबाबत खालीलपैकी कोणती कथने ओळखा? ती गैर न्यायप्रविष्ट आहे, ती नैतिक व राजकीय आधार आहे, ती समूहाच्या कल्याणाला प्रोत्साहन देते, त्यांच्या अंमलबजावणीसाठी कायदे आवश्यक आहेत. आपलं उत्तर असणार आहे 4th वन अ ब क ड. खालीलपैकी काय भारतीय संविधानाच्या कलम 23 मध्ये समाविष्ट नाही? मानवी तस्करीला प्रतिबंध, बालमजुरीला बंदी, सक्तीच्या मजुरीला प्रतिबंधन, सार्वजनिक उद्दिष्टांसाठी सक्तीची सेवा. ऑप्शन नंबर 3 करेक्ट असणार आहे. 1947च्या भारतीय स्वतंत्र कायद्याने संविधान सभेच्या स्थितीत बदल केले. या कायद्याने संविधान सभेला ब्रिटिश संसदेने भारतासंदर्भात केलेले कोणतेही कायदा रद्द करण्याचा किंवा बदलण्याचा अधिकार दिला. संविधान सभा ही एक विधिमंडळ संस्था देखील बनली. सर्वसाधारण परिस्थितीत जेव्हा संविधान सभा ही संविधान संस्था म्हणून आणि विधिमंडळ संस्था म्हणून कार्य करत असे, तेव्हा ती अध्यक्षपद डॉ. रवींद्र प्रसाद यांच्याकडे असे. तर आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 1 अ आणि ब बरोबर आहे. योग्य उत्तर निवडा. X-rays are ultrasonic waves. X-rays travel in straight line. Soft X-rays have a less wavelength than hard X-ray, and speed of X-ray is less than speed of light. आपलं उत्तर असणार आहे 3rd वन. ध्वनी ऊर्जा म्हणजे काय? तर यांत्रिक ऊर्जेचा कंपन करणारा स्रोत, विद्युत ऊर्जेचा कंपन करणारा स्रोत. फर्स्ट ऑप्शन आपला करेक्ट असणार आहे. मेकॅनिकल एनर्जी ऑफ द व्हायब्रेटिंग सोर्स. खालील विधाने सत्य सत्य ओळखा. फिजन अभिक्रियेमध्ये जड युरेनियम अणू वापरतात. विखंडन अभिक्रियेमध्ये खूप ऊर्जा बाहेर पडते. विखंडन अभिक्रियेमध्ये जड अणू विभागतात आणि विखंडन अभिक्रियेमध्ये न्यूट्रॉन्समुळे शृंखला अभिक्रिया घडते. आपलं उत्तर असणार आहे 2nd वन ऑल करेक्ट. एकोणसत्तरावा प्रश्न. युरेनियमच्या अणूमध्ये किती न्यूट्रॉन्स असतात? तर ऑप्शन ए करेक्ट असणार आहे. हेमॅटाइट पासून कोणता धातू मिळवला जातो? ऑप्शन नंबर 4 लोखंड. खालीलपैकी कोणते मूलद्रव्य आवर्त सारणीमधील पी घनता समावेशक आहे? तर इंडियम हे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3. खालीलपैकी कोणता कोएलेंट्रेट फायलम संबंधित नाही? तर समुद्री काकडी. डिप्लोडोकस कोणत्या सब ऑर्डरशी संबंधित आहे? तर तो संबंधित आहे 3rd ऑप्शन सेरोपोडा. खालीलपैकी कोणते उभयचर प्राणी आंधळे आहेत? तर सिसिलियन हे आंधळा प्राणी आहे. डॅश वनस्पतींच्या जोमदार वाढीसाठी सर्वोत्तम मृदा माती कोणती आहे? तर ऑप्शन नंबर 3 लोम सॉइल किंवा लोम माती. तर ऑप्शन 3 लोम माती आपला आन्सर करेक्ट असणार आहे. मातीचा मृदेचा उपजाऊ स्तरांच्या नुकसानीस डॅश म्हणतात? तर मातीची धूप असे म्हणतात. ऑप्शन नंबर 3 करेक्ट असणार आहे. लिंबूवरील कॅन्कर रोग डॅश या रोगकारकामुळे होतो? आपलं उत्तर असणार आहे 2nd वन झॅन्थोमोनास. तर खालीलपैकी कोणती जीवनसत्वे पाण्यात विद्राव्य आहेत?
तर ऑप्शन नंबर 3 जीवनसत्व बी समूह आणि जीवनसत्व सी. The cerebrospinal fluid is a secretion produced by the choroid plexus and circulating in subarachnoid space around the brain and spinal cord. Consider the following sentence in this regard. It is medium by which oxygen is supplied to brain. It carries away waste products. It supplies nourishment to brain. It acts as a buffer protecting brain and spinal cord. आपलं उत्तर असणार आहे थर्ड वन ए बी अँड सी. मानवाच्या शरीरामध्ये पाण्याच्या संतुलनाचे नियंत्रण, रक्तातील क्षारांच्या प्रमाणाचे नियंत्रण, रक्ताच्या सामूचे नियंत्रण, टाकाऊ पदार्थांचे व अतिरिक्त क्षारांचे शरीराबाहेर उत्सर्जन इत्यादी कार्य किडनी. उत्तर असणारे फोर्थ ऑप्शन. एका आयताची पट्टीची बाजू मोठी 40 सेंटीमीटर आहे व कर्ण त्यापेक्षा 1 सेंटीमीटरने मोठा आहे. त्या पट्टीची परिमिती किती? तर सगळं कॅल्क्युलेट केल्याच्या नंतर आपलं उत्तर असणार आहे फोर्थ वन. दोन संख्या 5 7 या प्रमाणात आहे. जर दोन्ही संख्यांचे 12 मिळवले तर त्याचे प्रमाण 7 9 होते. मूळ दोन संख्येतील फरक किती आहे? तर आपलं उत्तर असणार आहे सेकंड वन 12. दोन व्यक्ती एक काम एकत्रितपणे 24 तासात पूर्ण करू शकतात. जर त्यातील वेगाने काम करणारी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा 3 पट वेगाने काम करत असेल तर फक्त वेगाने काम करणारी व्यक्ती ते काम किती वेळात पूर्ण करेल? तर आपलं उत्तर असणार आहे फोर्थ ऑप्शन 32 तास. रणधीरजवळ 10,000 रुपये होते. त्यापैकी काही रक्कम तो स्कीम ए मध्ये 5% दर 6% सरळ व्याजाने गुंतवतो, तर उर्वरित रक्कम बी स्कीममध्ये 8% दर 6% सरळ व्याज दराने गुंतवतो. जर त्याला 1 वर्षानंतर 710 रुपये व्याज मिळाले तर त्याने स्कीम बी मध्ये किती रक्कम गुंतवली असेल? तर आपलं उत्तर असेल फोर्थ वन 7,000 रुपये. जर एका आयताची लांबी 40% वाढवली तर आयताचे क्षेत्रफळ तेवढ्याच राहण्यासाठी आयताची रुंदी किती टक्क्यांनी कमी करावी लागेल? तर ऑप्शन सेकंड 28.407 उत्तर असणार आहे. टीना हिने काही आंबे खरेदी केले. त्यातील 10% आंबे सडके होते. शिल्लक आंब्यांपैकी 80% आंबे तिने मित्रांना दिले तर तिच्याकडे 45 आंबे उरले. तर तिने बाजारातून एकूण किती आंबे खरेदी केले? तर तिने 250 आंबे खरेदी केले असणार आहेत. एका वस्तूवर दुकानदार ग्राहकास 10% सूट देतो तरीही त्यास 25% नफा होतो. जर वस्तूची छापील किंमत 750 असेल तर दुकानदाराने ती वस्तू किती किमतीला खरेदी केली असणार आहे? तर त्याचं कॉस्ट प्राईस असणार आहे 480 रुपये. 88वा प्रश्न. तर हे सगळं कॅल्क्युलेट केल्यानंतर आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 4 5. तर 2 रेलगाड्या एकाच दिशेने अनुक्रमे 112 किलोमीटर आणि 76 किलोमीटर अशा ताशी वेगाने धावत आहेत. वेगवान गाडी ही धीम्या गाडीत बसलेल्या एका व्यक्तीला 20 सेकंदात ओलांडते, तर वेगवान गाडीची लांबी किती आहे? आपलं उत्तर असणार आहे सेकंड ऑप्शन 200 मीटर. एक दुकानदार एका वस्तूची खरेदी किंमत ₹1200 मध्ये करतो व ती विकतो जेणेकरून त्याला 20% नफा होईल. नंतर तो मार्क केलेल्या किमतीवर 10% सूट देतो. वस्तूची मार्क केलेली किंमत किती असेल? तर आपलं उत्तर असणार ऑप्शन नंबर सेकंड 1600 रुपये. खालीलपैकी 2 विधानांपैकी एक प्रतिपादन व एक कारण असे दिले आहे. प्रतिपादन व कारण या दोन्हींपैकी परस्पर संबंध खाली दिलेल्या पर्यायांमधील उत्तरांमधून शोधून घ्या. तर कापसाची गाळाच्या जमिनीत वाढ होते. गाळाच्या जमिनीत ह्या खूप सुपीक असतात.
तर आपलं उत्तर असणार आहे चौथं ए हे चूक, परंतु आर हे बरोबर आहे. 92वा प्रश्न. एका शाळेमध्ये ABCD आणि F अशा 6 व्यक्ती शिक्षक म्हणून कार्य करत आहेत. प्रत्येक शिक्षक 2 विषय शिकवतात. त्यापैकी एक अनिवार्य विषय आहे आणि दुसरा ऐच्छिक विषय आहे. Dचा ऐच्छिक विषय इतिहास आहे, जो इतर 3 जणींचा अनिवार्य विषय आहे. E आणि F यांचा 2 पैकी एक विषय भौतिकशास्त्र आहे. एक विषय भौतिकशास्त्र आहे. हा अनिवार्य विषय असून तो C आणि Eचा ऐच्छिक विषय आहे. इतिहास आणि इंग्रजी हे Aचे विषय आहेत, परंतु अनिवार्य आणि ऐच्छिक विषय म्हणून ते Dच्या अगदी उलट आहे. रसायनशास्त्र हे केवळ एका शिक्षकाचा ऐच्छिक विषय आहे. त्यामध्ये शाळेतील एकमेव महिला शिक्षिकेचा अनिवार्य विषय इंग्रजी आहे. तर Cचा अनिवार्य विषय कोणता? तर Cचा अनिवार्य विषय विचारलेला आहे. उत्तर असेल फर्स्ट ऑप्शन इतिहास. जर प्लस म्हणजे याचा आन्सर असणार आहे फोर्थ ऑप्शन. चौरस, चौकोन आणि समभुज थर्ड आकृती बरोबर असणार आहे. 95वा प्रश्न. तर याचं उत्तर असणार आहे चौथा ऑप्शन. 96वा प्रश्न. एक चोर एका घरात त्याची लूट लपवतो. पोलीस त्याचा पाठलाग करत असताना तो पश्चिमेकडे 2 किलोमीटर धावतो आणि नंतर उजवीकडे वळतो आणि आणखी 2 किलोमीटर धावतो. नंतर तो उजवीकडे वळतो आणि आणखी 7 किलोमीटर धावतो. शेवटी तो उजवीकडे 2 वळणे घेतो आणि प्रत्येक वळण घेतल्यानंतर 2 किलोमीटर धावतो आणि पोलिसांना हरवतो. त्या घरात त्याने लूट लपवली होती, त्या घरात पोहोचण्यासाठी त्याला किती अंतर चालावे लागेल? तर आपलं उत्तर असणार आहे 3 किलोमीटर. अक्षरांमधील वगळलेल्या अक्षरांची संख्या प्रत्येक वेळी एकाने कमी होत जाते. या नियमाने पालन करणारी खालीलपैकी कोणत्या अक्षरमालिका आहे? तर आपलं उत्तर असणार आहे फोर्थ ऑप्शन. प्रज्ञाची बस शाळेत पोहोचली तेव्हा दक्षिणेकडे तोंड करून उभी होती. घरून निघाल्यानंतर ती 2 वेळा डावीकडे 1 वेळा उजवीकडे वळली. तर घरून निघताना तिचे तोंड किंवा चेहरा कोणत्या दिशेला होता? तर आपलं उत्तर असणार आहे पश्चिमेला. 99वा प्रश्न. खालील चौरसात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल? तर प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या असणार आहे 48. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी योग्य संख्या शोधा. आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर B 63. व्हिडिओला आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. धन्यवाद.